ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड। 3.5 कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोपामध्ये साळवी कुटुंबियांवर गुन्हा दाखल। अटकपूर्व जामिनासाठी साळवी अर्ज करणार नाहीत अशी माहिती। राजन साळवींवर एसीबीची कारवाई। कार्यकर्ते आक्रमक। साळवींच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। पोलीस बंदोबस्त वाढवला। एसीबीकडून साळवींच्या रत्नागिरी जिल्हा बँकेमधील लॉकरची तपासणी। आमदार साळवींच्या उपस्थितीमध्ये एसीबीकडून लॉकरची तपासणी। उद्धव ठाकरे यांच्याकडून राजन साळवींना दोनदा फोन। राजन, तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र। एसीबीच्या छापेमारीनंतर ठाकरेंकडून साळवींची विचारपूस। अटकेला घाबरत नाही। शिंदे गटामध्ये जाण्यासाठी माझ्यावर दबाव। आता आणि उद्याही मी ठाकरेंसोबतच। एसीबीच्या छापेमारीनंतर साळवींची भूमिका। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत, त्यात आमचा काय दोष? साळवींवरील कारवाई नंतर होणाऱ्या टीकांवर गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर। सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या भेटीला। तोडगा नाही। 20 जानेवारीला मुंबईकडे निघणारच। कोणते मंत्री आणि नेते आंदोलनामध्ये सहभागी होत नाहीत, मराठ्यांनी बघून घ्यावं। जरांगे आंदोलनावर ठाम। मराठा समाजामधील काही निष्क्रिय नेत्यांकडून ट्रॅप रचणं सुरू। आंदोलन सुरू झाल्यावर 2 दिवसात त्यांची नावं जाहीर करणार। जरांगे पाटील यांचा इशारा। शिबिर भरवा। कुणबी नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांना तात्काळ दाखले द्या। राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 26 तारखेला ओबीसींचंही मुंबईमध्ये आंदोलन। मराठा ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता। गाढवं डुकरं तयार। आमच्या आंदोलनाची जबाबदारी सरकारची असेल, प्रकाश शेंडे यांची प्रतिक्रिया। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी। बीएमसीमध्ये कोविड काळामध्ये 6.5 कोटींचा कथित खिचडी घोटाळा। सूरज चव्हाण यांच्या खात्यामध्ये संबंधित कंपनीकडून 71 लाख आल्याचा आरोप। मात्र सल्लागार फी मिळाल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया। शरद पवारांचं वय विचारणाऱ्या अजित पवारांमध्ये मोदींचं वय विचारण्याची हिंमत आहे का? पटोलेंचा सवाल। तर मोदी 80चे झाले की त्यांनाही विचारू, अजित पवारांचं उत्तर। धरणावरून अजित पवारांवर आरोप करणाऱ्या भाजपचंच धरण आता फुटत आलंय। नाना पटोले यांच्या टीकास्त्र। अनेक पार्ट्या फिरून आलेल्या नानांनी मला शिकवू नये, अजित पवारांचा पलटवार।